आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्रालयात पार पडणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कबूतरखान्यासंदर्भात आज सरकारची बैठक, कबूतरखान्यासंदर्भात काही प्रमुख लोकांशी करणार चर्चा, कोल्हापुरातील हत्तीणींसंदर्भातही करणार चर्चा। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। सिल्लोडमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार एकाच मंचावर येण्याची शक्यता, गेल्या काही महिन्यांपासून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। दत्ता भरणे आज कृषी खात्याचा पदभार स्वीकारणार, कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, दत्ता भरणेंचं स्पष्टीकरण। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, आमदार राहुल मोटे आज दुपारी करणार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश, भूमपरंडा वाशी मतदारसंघातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने करणार पक्षप्रवेश। बाबरी मुंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश, बाबरी मुंडे पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय, राष्ट्रवादीच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचा फोटो गायब। मनोज जरांगे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, मराठा बांधव लोकप्रतिनिधींसोबत साधणार संवाद, धाराशिवमध्ये पत्रकार परिषद होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक, ठाणे कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सिलसिला सुरूच। कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसैनिकांनी दुचाकी आणि रिक्षांनी घातला महापालिकेला घेराव। पनवेलनंतर आता खालापूरमध्ये मनसे आक्रमक, खालापूरमधील ऑर्केस्ट्रा बारवर मनसेची धडक, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची धडक, सर्व ऑर्केस्ट्रा बारची मनसैनिकांकडून पाहणी। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांसह त्यांच्या पत्नीची 10 तास ईडी चौकशी, पवारांसह 6 जणांना चौकशी समन्स, 1,33,00,000 रुपयांसह काही कागदपत्र जप्त। सांगलीत गेल्या 5 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं बेमुदत आंदोलन सुरू, उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराजांची तब्येत खालावली। बीड बस स्थानकाच्या बाहेर प्रवाशांचा चक्काजाम, अचानक प्रवाशांनी केला रोड बंद, 5 तास उलटूनही बस सेवा मिळत नसल्यामुळे प्रवासी रोडवर। यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात कावड यात्रा पोहोचली, यात्रेत महिला आणि लहान मुलांचा सहभाग। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांना नोटीस, 1 महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा, 14,000हून अधिक पुरुषांनी 21,44,00,000 रुपयांचा घेतला लाभ। पुण्यातील मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, सकाळी 11:30 वाजता पुणे पोलीस कार्यालयात होणार बैठक। बीडीडी वासियांना पुढील आठवड्यात घरांचा ताबा, बीडीडी वासियांना काही दिवसात मिळणार घर, आदित्य ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश। रायगडच्या सांबरकुंड धरण प्रकल्पाच्या अडचणीत वाढ, वाढीव मोबदल्यासाठी शेतकरी आग्रही, अन्यथा प्रकल्पाला जमिनी देणार नाही, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मांडली भूमिका। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा, हिंदू महासंघाची सेन्सरला कायदेशीर नोटीस, चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा दिला इशारा। मुंबईत महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचं आयोजन, 60 ते 61वे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं गझलवाज भीमराव पांचाळे यांचा सन्मान केला जाणार। पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन, जैत रे जैत मराठी चित्रपटाचं 48व्या वर्धापन पदार्पणानिमित्त आयोजन, पॅनल चर्चेचंही आयोजन। सांगलीच्या विटा येथे पोलीस ठाण्यावर वकिलांचा मोर्चा, पोलिसांनी एका वकिलावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोर्चा। वाशीमध्ये शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन, कार्यशाळेमध्ये तब्बल 350 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मूर्तींमध्ये रोपांच्या बिया टाकण्यात आल्या।
ग्रामसेवकांबाबतच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यावरून परभणीमध्ये ग्रामसेवक संघ आक्रमक. ग्रामसेवकांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. 7 तारखेला ग्रामसेवक राज्यभरात मूक मोर्चा काढणार. परभणीत पेडगाव येथील ऊर्जा रोहित्रांचं लोकार्पण. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते लोकार्पण. पैठण तालुक्यात गायरान जमीन धारकांचं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. गायरान जमीन नियमानुकूल करण्याबाबत परिपत्रक रद्द करण्याची मागणी. हिंगोलीत भाटेगाव गावकऱ्यांचा शक्तीपेठ महामार्गाला विरोध. जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला. मीरा भाईंदरच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत युवकांचं लोटांगण घालत आंदोलन. वंचितच्या युवा कार्यकर्त्यांना भाईंदर पोलीस स्टेशनपासून ते मीरा भाईंदर पालिका मुख्यालयापर्यंत घातलं लोटांगण. अहिल्यानगरमध्ये शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्याचं उपोषण सुरू. 6व्या वेतन आयोगात त्रुटी असल्यानं मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण. पांढरा कवडा नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याने शहरात सगळीकडे अस्वच्छता. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी. मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणीसाठी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेची मोठी कारवाई. पालिकेच्या कारवाईला नागरिकांचा विरोध. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त करावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. प्रहार संघटनेकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको. बदलीसाठी बनावट कागदपत्रांचा लाभ घेतलेल्या शिक्षकांवर कारवाईची मागणी. नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टातील अजब प्रकार समोर. कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने वळवण्यासाठी अज्ञाताने ठेवला लिंबू. हळद कुंकू लावून लिंबू ठेवला कोर्टात. कोल्हापूर खंडपीठ इमारतीच्या बांधकामाची आमदार राजे क्षीरसागर यांनी केली पाहणी. न्याय मंदिराला साजेसं बांधकाम करण्याच्या दिल्या सूचना. भंडाऱ्यातील मामा तलावाचा बंधारा फुटल्याने मच्छीमारांचा 20 लाखांचं नुकसान, तर 25 हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने नुकसानीची पाहणी करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. अनुसूचित जातीतील सर्व उपजातींचं उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाचं गडचिरोलीमध्ये स्वागत. वंचित असलेल्या घटकांचा सर्वांगीण विकास होईल, ज्ञानेश्वर पायघण यांचा विश्वास. मुंबईच्या मदनपुरा परिसरात इमारत कोसळली. इमारत कमकुवत आणि जुनी असल्याने दुर्घटना. पोलिसांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप. वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रकार. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. बच्चू कडू राज ठाकरेंची घेणार भेट. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबाबत उद्या शिवतीर्थवर भेट घेणार. यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. आरोपीला अद्याप अटक नाही. अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची वणी पोलीस ठाण्यात धडक. अकोला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 98 जणांवर कारवाई. ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांची एकदिवसीय विशेष मोहीम. यवतमाळच्या पुसद बस स्थानकात महिला कंडक्टरकडून विद्यार्थिनीला मारहाण. वारंवार तिकीट मागूनही तिकीट न दिल्याची विद्यार्थिनीने तक्रार केल्याने मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. अहिल्यानगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. एका रात्री अनेक दुकाने फोडली. लाखोंची रक्कम लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. शेअर मार्केट गुंतवणुकीची फेसबुकवर फसवी जाहिरात. फसव्या ऑनलाईन जाहिरातीमधून महिलेला गंडा. छत्रपती संभाजीनगरमधील महिलेची फसवणूक. 63% नफ्याचे आमिष दाखवून 35 लाखांचा गंडा. अमरावती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. 15 आरोपींना अटक. 3,31,000चा मुद्देमाल जप्त. कल्याण रेल्वे मार्गावर फटका गँगची दहशत. रेल्वे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला घेतलं ताब्यात. आरोपीवर 5 गुन्ह्यांचा रेकॉर्ड. छत्रपती संभाजीनगर म्हटलं म्हणून युट्यूबरला धमकी. औरंगाबाद बोल नाही तर मारेल अशी युट्यूबरला धमकी. भाजप आमदार संजय केनेकर आक्रमक.
काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांची चैन चोरीला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता चैन हिसकावली. तामिळनाडू भवनापासून 500 ते 600 मीटर अंतरावरील घटना. वाघाच्या हल्ल्यात 5 वर्षात देशातील 378 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रात सर्वाधिक 218 मृत्यूची नोंद. भारतात मानव वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढताच. दिवसाला तब्बल 370 मुंबईकरांना श्वान घेतो चावा. 2024 मध्ये 1,32,253 जणांवर हल्ला. पालिकेचा श्वानगृह बांधण्याचा प्रस्ताव धुळखार. अकोल्यात दुचाकी चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 3,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. MBBSच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना गळफास लावून केली आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नागपूरमधील धक्कादायक घटना. नागपूरमध्ये मानकापूर उड्डाणपुलावरून होमगार्डची उडी घेत आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. जळगावात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू. महिला शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण. अंबरनाथमध्ये बर्निंग दुचाकीचा थरार. बदलापूर काटई महामार्गावर धावत्या दुचाकीला आग लागली. दुचाकी पूर्णपणे जळून खाक. ठाण्यातील पाटलीपाडा ब्रिजवर गॅस टँकरला आग. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील घटना. ब्रिजवरील वाहतूक थांबवली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. सांगलीच्या संजय नगरमध्ये मोकाट श्वानांचा सुळसुळाट. तालुकाभरातून येणारे गोरगरीब गावकरी त्रस्त. नोएडामध्ये पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या. कावड यात्रेला गेलेल्या पतीला पत्नी फरार झाल्याचं समजताच तो परत आला. अस्वस्थ पतीने व्हिडिओ रेकॉर्ड करत गळफास घेऊन संपवलं जीवन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं सन्मान. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र प्रदान. एकाच महिन्यात सर्वाधिक नोंद झाल्याने सत्कार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस. NDA खासदारांच्या बैठकीचं आयोजन. पंतप्रधान मोदी बैठकीला संबोधित करणार. भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय. ओव्हल कसोटीमध्ये भारताचा दिमाखदार विजय. 5व्या कसोटीमध्ये भारताचा 6 धावांनी विजय. इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 बरोबरीत. एआयमुळे पुढील 5 वर्षात 80% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. उद्योगपती विनोद खोसला यांनी व्यक्त केली भीती. डोनाल्ड ट्रम्प भारतावर आणखी टॅरिफ लावणार. रशियाकडून तेल खरेदीद्वारे भारताला भरघोस नफा. डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट. पुण्यात मावळ तालुक्यात 95% भात लागवड पूर्ण. तालुक्यात सध्या 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड सुरू. वाशिममध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. टोमॅटोसह भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट. आवक घटल्यामुळे दरात मोठी वाढ. पैठणच्या पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेत आवक वाढली. मात्र बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या दरात घसरण. शेतकऱ्यांना मोठा फटका. सिल्लोडमध्ये सोयगावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. अळीमुळे पिकांची वाढ खुंटली. आवश्यक कीटकनाशकं उपलब्ध करून देण्याची कृषी विभागाची मागणी. वर्ध्यात आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण. नागरिकांना दिलासा. पिकांनाही जीवदान. पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार. अतिवृष्टीमुळे तब्बल 300 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. पुण्याच्या विमाननगरमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच पार्टी. कथित भाईच्या बर्थडेचे व्हिडिओ समोर. बर्थडे पार्टीत 100हून अधिक जण एकत्र आल्याची माहिती. यवतमाळच्या वाणी शहरात दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठा. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. पाणी प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. पुण्यात आगामी सण उत्सवांसाठी वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक. अन्यथा फौजदारी कारवाई केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई कायम. प्रशासनाने टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठाही केला बंद. टँकर सेवा पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार. पुण्यातील पीडित मुलींवर अन्याय प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार. सोलापूरमध्ये चोरी केलेलं सोनं विकायला आलेल्या दोघांना अटक. आरोपींकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघड. 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील रिंग रोडसाठी 12,220,00,000 रुपयांच्या निधीची जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांनी रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा. आमदार रोहित पवार यांच्या रसदीवर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू. ओबीसी नेते नवनाद वाघमारे यांचा आरोप. डॉक्टरांच्या गळ्याला तीक्ष्ण हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार. धमकी देणारा निघाला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी. आरोपीला कामावरून केलं निलंबित. जळगावचे माजी आमदार साहेबराव पाटलांच्या गावातील बंगल्यात चोरी. चोरट्यांनी 34 लाख रुपयांचे दागिने केले लंपास. 4 आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. पतीला जबर मारहाण करत पत्नीचं अपहरण. पुण्याच्या खरपुडीमधील धक्कादायक प्रकार. आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण आणि अपहरणाचा प्रकार. 15 जणांवर गुन्हा दाखल. बुलढाण्यात खामगावात रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर. वाहतुकीत अडथळा. अपघाताच्या शक्यता वाढल्या. पालिकेच्या कारवाईची मागणी. पोलिसांच्या अत्यावश्यक सेवेतील मुख्यालयातील गाड्यांवर बोगस चालक. चालकाकडे बोगस परवाना असल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगरात फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवणं महिलेला महागात पडलं. 63% नफ्याचा आमिष दाखवून 35 लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. साताऱ्यात सज्जनगडाच्या धोकादायक कड्यावर उभं राहून युवक रील्स आणि सेल्फी काढत आहेत. व्हिडिओ व्हायरल. धोकादायक पद्धतीनं फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. बीडच्या परळीतील तुळजाई अॅग्रो मशिनरी स्टोअरमध्ये लाखो रुपयांची चोरी. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. सिल्लोड शहरात आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट. परिसरात दागिने आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. नागरिक त्रस्त. वाळूचे एमआयडीसी परिसरात मोबाईल चोराला पकडलं. नागरिकांकडून चोराला जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवलं. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक सुरू. मात्र महसूल विभागाचं दुर्लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.